ब्रेकिंग बातमी आहे। लोकसभेच्या निकालाआधीच झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे। लोकसभेत निष्क्रिय राहिलेल्या विस्तारकांना भाजप घरचा रस्ता दाखवणार आहे। विधानसभेच्या प्रचारासाठी आत्तापासूनच विस्तारकांची फेररचना केली जाणार आहे। जून अखेर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता विस्तारक योजनेची फेररचना होणार आहे। चांगलं काम करणाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार, तर शिवाय पक्षातही त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते आणि निवडणूक संपताच भाजप पुन्हा एकदा आता कामाला लागली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या विस्तारकांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, आपण पाहतोय लोकसभेच्या निकालाआधीच आता भाजपमध्ये झाडाझडतीला पण सुरुवात झाली आहे। राहुल, म्हणाली अगदी बरोबर आहे। लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच भाजपनं आपल्या पक्षातील ज्या पद्धतीने निष्क्रिय विस्तारकांच्या झाडाझडतीला सुरुवात केली आहे। एकंदरीत बघितलं तर लोकसभा निवडणूक संपतात, मतदान संपतात, सर्वच पक्ष इतर पद्धतीने थोडंसं आरामाच्या भूमिकेत होते। मात्र भाजप निवडणूक संपतात लगेचच कामाला लागली की काय अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळते। जून अखेर पुन्हा एकदा विस्तारकांचा फेररचना जी आहे ती भाजपमध्ये पूर्णपणे पार पाडण्यात येईल आणि यासोबतच जून अखेर पासूनच जवळपास 4 महिने आधी भाजप नवीन विस्तारकांच्या सोबतच संपूर्ण राज्यात आपली यंत्रणा कामाला लावेल। इतकंच नाही तर ज्या पद्धतीनं ज्या विस्तारकांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही, त्यामुळे त्यांच्या कामात निष्क्रियता दिसली, त्यांना देखील तात्काळ घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे। निश्चितच मी राहुल थोडं थांबवतेय तुम्हाला आणि थेट जाऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी